दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. पहिले खाकी मग बाकी हे ब्रीदवाक्य प्रचलित करणारे दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक विजय टाटिया यांच्या निवासस्थानाचा नूतनीकरण समारंभ नुकताच पार पडला. वास्तू म्हटलं की निवांतपणा, धडपडीच्या अनेक चढ उतारांचे उन्हाळे पावसाळे पचवून थकलेल्या मन आणि शरीराला आश्वस्त सावलीचं ठिकाण म्हणजे वास्तू अर्थात घर, निवासस्थान. श्री विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स आणि दक्ष पोलीस न्यूज चॅनल नाशिक दिसायला एक व्यक्ती, परंतु एखाद्या नामांकित कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल असा पसारा. दक्ष पोलीस टाइम्सच्या माध्यमातून विजय भाऊ टाटिया यांनी गेल्या 25 वर्षात जवळपास 5000 पत्रकार घडवले. अगदी सामान्य नागरिक, कार्यकर्ता किंवा एखाद्या दुकानदारही आज दक्ष पोलीस टाइम्सचा उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून जनसामान्यांच्या समस्या व्यापक व्यासपीठावर आणत आहेत. माणसं घडवणारी फॅक्टरी म्हणजे विजय टाटिया. पहिले खाकी मग बाकी या ब्रीदवाक्यातूनच विजय टाटिया यांचा पोलीस खात्याकडे पाहण्याचा कल दिसून येतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचं पहिलं कौतुक केलं जातं ते दक्ष पोलीस टाइम्समध्ये. आज मी तिला संपूर्ण महाराष्ट्रात किमान 5000 प्रतिनिधी असलेलं खात्री आणि विश्वासाचं प्रसार माध्यम म्हणजे दक्ष पोलीस टाइम्स. श्री विजय टाटिया हे एक उत्सवप्रिय व्यक्तिमत्व आहे. अगदी लहानशा कार्यक्रमाचं निमित्त करून मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्टांना आग्रहानं बोलवून गोडधोड जेवण मनमुरादपणे खाऊ घालण्यास श्री विजय टाटिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मीनाताई टाटिया कधीच थकत नाही. या वास्तूचं नूतनीकरण केलं आणि या जोडीनं पुन्हा एकदा सर्वांना खास मारवाडी आणि खानदेशी सुग्राज भोजनाची मेजवानी दिली. तीन जून रोजी हा आनंदोत्सव नाशिकमधील अतिशय पॉश अशा गंगापूर रोडवरील पाटील पार्क इथं पार पडला. 4 जूनकडे तमाम भारताचं लक्ष लागलं होतं. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार होते. अशा वेळी आपण कल्पना करू शकता की खाकीचे रक्षक असलेले पोलीस अधिकारी आणि वरिष्ठांची काय मनोअवस्था असेल. परंतु श्री विजय टाटिया या नावाची किमया म्हणा किंवा त्यांच्या अथक सेवेला दाद देण्यासाठी केवळ आणि केवळ प्रेमापोटी या वास्तुप्रवेश सोहळ्यात तमाम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. आयुक्तालयातील कार्यतत्पर रणरागिनी एसीपी मोनिका राऊत, अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या कर्तबगारीचा आलेख चढता ठेवणाऱ्या विभागाच्या प्रमुख शर्मिष्ठा घारगे वालावलकर, मेट्रो सिटी नाशिकच्या गुन्हेगारीवर वचक ठेवणारे धडाकेबाज डीसीपी किरण कुमार चव्हाण, तसंच प्रशांत बच्छाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, ज्येष्ठ व अनुभवी पोलीस अधिकारी विजय लोंढे, निवृत्त एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सहपरिवार उपस्थित होते. या आनंदोत्सवात मानाचा शिरपेच रोवला तो नाशिकचे कर्तव्य कठोर, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेणारे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या हजेरीनं. धावती भेट देण्याच्या शब्दावर आलेले कर्णिक साहेब तब्बल 1 तास या पारिवारिक वातावरणात छान रमले. टाटिया परिवाराचं आदरातिथ्य स्वीकारून त्यांनी विजय टाटिया परिवारालाही शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांचा सत्कार विजय टाटिया आणि इंटेरियर डेकोरेटर्स संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. श्री विजय टाटिया महाराष्ट्रभर पायपीट करत असतात. मात्र त्यांचं बारीक सारीक लक्ष प्रत्येक व्यक्तीकडे असतं. त्यांच्या माणुसकीचा झरा हा निरंतर वाहत असतो.
याप्रसंगी श्री विजय टाटिया यांचे व्याही समृद्धी महामार्गाचे इन्चार्ज श्री नंदुशेठ मुथा, जावई श्री राहुल संचेती, श्री प्रतीक मुथा, मुलगी नीता संचेती, ॲडव्होकेट भाग्यश्री मुथा टाटिया, ॲडव्होकेट भूषण टाटिया, मनोज टाटिया, डॉक्टर मयूर टाटिया आदी परिवारजन उपस्थित होते. या वास्तू नूतनीकरणासाठी ज्या ज्या ठेकेदार, कामगार, मजुरांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाला आग्रहानं जेवण घालून तसंच नवीन कपड्यांचे जोड संजय पाटील, मयूर टाटिया यांच्या हस्ते देऊन प्रेमाचा निरोप दिला. हा छोटेखानी सोहळा म्हणजे दक्ष पोलीस टाइम्स आणि दक्ष पोलीस न्यूज परिवारासाठी घरचाच कार्यक्रम. या निमित्तानं मुख्य संपादक किरण सावंत खास ठाण्याहून शुभेच्छा देण्यासाठी आले होते. तसंच ग्लोबल युनिव्हर्सिटी मुंबईचे चेअरमन महेंद्र दळवी खास उपस्थित होते. नाशिक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे, दक्ष पोलीस टाइम्सचे कार्यकारी संपादक मनोहर आहिरे, उपसंपादक श्रीकांत भावसार, एडिटर नितीन बोराडे, प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, राज्य प्रतिनिधी कल्याणी आहिरे, चेतना पाटील आदींनी विजय टाटिया आणि परिवाराला शुभेच्छा दिल्या. तसंच या समारंभाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी मयूर टाटिया, ॲडव्होकेट भूषण टाटिया, ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया मुथा यांनी विशेष परिश्रम घेतले. धुळे जिल्ह्यातील खलाणे ग्रामपंचायतीचे 15 वर्ष सरपंच पद यशस्वीपणे भूषवतानाच आजही ग्रामपंचायत व सोसायटीवर दबदबा कायम ठेवणारे श्री विजयभाऊ टाटिया यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात किमान 5,000 व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाले. जिथं हात लावतील तिथं यश हाती मिळवणारे व परिस्पर्श साधणारे दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक आदरणीय श्री विजय टाटिया सर आणि परिवारास या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा.